लागते. तो पण ऍप्लिकेशन आतापर्यंत मार्चेसमध्ये आला नाही. 7 दिवसाच्या आत. 7 दिवसात आत करू लागते. ते 7 दिवसाचे पिरियड संपला. तो ते जर त्यांनी सांगितलं असतं की हे 3 जे हे आहेत तुमचे हे जे 3 बूथ आहे 96, 97, 98 मार्करवाडी, मी 40,000 रुपये प्रति बूथ भरतो, 1,20,000 आणि मला तुम्ही करून दाखवा मॉक पोल, तर आम्ही करून दिलं असतं ना. त्याप्रमाणे उत्तर सोलापूरमध्ये उमेदवार महेश कोटे साहेबांनी 2 बूथसाठी केलं आहे ना. ते 45 दिवस संपल्यानंतर आम्ही इंजिनियरला बोलविणार आणि त्यांच्या समोर तो होणार ना प्रोसेस. असं म्हणणं होतं की अगोदर जे मतदान झालेले ते बघता येईल का? अगोदर मध्ये कुठले 20 नोव्हेंबरला जे आपलं ऑक्टोबरला जे मतदान झालं नोव्हेंबरला ते बघायचं म्हणतात ते, पण ते आपली प्रक्रिया अशी आहे की परत एकदा पूर्वी क्लिअर करू. नाही आम्ही पूर्ण क्लिअर करतो आणि त्यानंतर मॉक पोल करून दाखवतो ना तुम्हाला. अच्छा, दुसरा एक गोष्टी आठवून आला मला. जसा मी सांगितलं ना, हा जो मायक्रो कंट्रोलर आहे आणि चिप आहे ते 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. 1 टाइम प्रोग्रामेबल मध्ये काय झाला की तुम्ही एकाच वेळी त्याला प्रोग्राम करू शकता. असा समजा, उदाहरणासाठी मी सांगतोय, चुकीचे रिपोर्टिंग नंतर करू नका. असा समजा उदाहरणासाठी की तो असा प्रोग्राम झालाय की तुम्ही एक उमेदवारला दिया पण सगळे वोट दुसऱ्या उमेदवारला जाणार. तर जे FLC मध्ये मॉक पोल झाला आहे, जे कमिशनिंग मध्ये मॉक पोल झाला आहे, जे त्या दिवशी पोलिंग डेच्या दिवशी 50 वोट जे आम्ही देतो मॉक पोल मध्ये, तर प्रत्येक वेळी तसंच आलं पाहिजे ना, कारण हे 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. मतलब मला सांगा की मॉक पोल मध्ये तुमचे प्रतिनिधींनी सांगितलं आहे की 50 वोट जे दिले आहे तेवढेच रिझल्ट आला आहे. त्यानंतर कुठल्या प्रकारचा जादू घडला की त्यानंतर हे हॅक होऊन गेला? प्रिसाइडिंग ऑफिसरने त्या समोरच बसून त्यांच्या मनातून हॅक करून दिला काय प्रोग्राम EVM? जर हॅक आहे तर अगोदर पण चुकीचे रिझल्ट दाखवला पाहिजे ना. हा खूप महत्वाचा एक बाब आहे, लोकांना हे माहिती असली पाहिजे. रहने के बावजूद भी प्रशासकीय व्यवस्था पर जो लोगों का विश्वास कम हो रहा है, इसकी वजह क्या है? नाही, मला नाही वाटते की विश्वास कमी होत आहे. जर विश्वास कमी झाला असता तर बांगलादेश सारखा इथे परिस्थिती झाली असती. ऐका ना थोडं एक सेकंड मला त्यांचे उत्तर देऊन द्या. जर प्रशासकीय यंत्रणावर विश्वास कमी झाली असती ना, तर बांगलादेशमध्ये जे घडलं आहे की लोकांना विश्वास नाही राहिला होता की जे निवडणूकमध्ये जे पूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे त्यावर आम्हाला विश्वास नाही आहे, त्यानंतर विद्रोह झाला होता. तसा प्रकारचे कुठेही नाही आहे. प्रशासकीय यंत्रणावर त्यांना विश्वास आहे. EVM वर जर काही लोक हे अविश्वास लोकांमध्ये पसरवण्याचे त्यांचे प्रयास आहे, तर त्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे हे दिलं आहे. आणि त्या म्हणूनच मी सांगतो की EVM बद्दल मत बनविण्यापूर्वी, तुमच्या मत तयार करण्यापूर्वी एक पूर्ण माहिती घ्या. ECI.gov.in मध्ये फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन मध्ये एक गोष्टीचा उत्तर तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्ही तुमचे मत ठरवा. घेतला जातोय केवळ सोलापुरातच पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला खुलासा करण्याचा काय आहे म्हणजे प्रसंग का सगळीकडे ही प्रक्रिया आहे? प्रेस कॉन्फरन्स घेऊन रविवार असून सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे चाचणी मतदान घेण्याचा ज्या प्रयास आहे ते फक्त मार्करवाडीमध्ये झाला आहे. मार्करवाडी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. मी सोलापूरचा जिल्हाधिकारी आहे. पूर्ण निवडणूक प्रक्रिया माझे खाली झाला आहे. तर मी असा निर्णय घेतला की मला इकडे क्लिअर केला पाहिजे ही गोष्ट. सर, ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे. सर, आपण बघतो की ज्यावेळेस आपण चॅलेंज वोट करतो तर माणसांना ऍफिडेव्हिट घेतो आणि टेस्ट वोट हो, तर त्याचं खूप चुकीचं निघालं तर त्या गुन्हे दाखल करतो. हो, आता मार्केटवाडीचं पूर्ण राजकारण सुरू आहे आणि मोठमोठे नेते तिथं सगळ्यांची दिशाभूल करतायत. त्याच्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण करतायत. अशा लोकांवर तुम्ही काय कारवाई करताय? नाही, त्यामुळे म्हणूनच आम्ही 89 लोक रेफर केलं आहे. आणि जे टेस्ट वोटच्या तुम्ही प्रक्रिया सांगितलं ना, टेस्ट वोटच्या कसं आहे की त्या दिवशीच करावे लागते. बरोबर, तुम्ही मला वाटतं की एक प्रकरण झाला पण होतं आणि तिथे आम्ही FIR पण केलं. टेस्ट वोट त्यांनी सांगितलं की मी ज्याला बटन दाबला वेगळे माणूस VVPAT वेगळे माणसच्या हे निघाला. परत आम्ही त्या ठिकाणी टेस्ट वोट केला आणि ते बरोबर आला. त्यामध्ये आम्ही FIR केला. जर आता हे जे सगळे तुमच्या मार्करवाडीमध्ये घटना झाली आहे तर त्या ठिकाणी आम्ही भारतीय न्याय संहिता जे 189(1), 189(2) सगळे खाली आम्ही FIR फाईल केलं आहे ना. 89 लोकांना आम्ही कारवाई केली आहे. बघा, मला असं वाटते की अशा प्रकारचा संभ्रम जर त्यांनी निर्माण करत आहेत, ते लोक जर निर्माण करत आहे, तर त्याचे जे उत्तर आहे तो हेच आहे की आम्हाला प्रशासनाला प्रत्येक जागा लोकांना समजावे लागेल की हा पद्धत आहे, EVMचा हा पद्धत आहे, एवढी टेक्निकल ऍस्पेक्ट आहे, जे मी हे प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून करतो. प्रत्येक लोकांवर तुम्ही FIR करून नाही फिरू शकतात, कारण ते पण आमचेच नागरिक आहे. जर कोणी संभ्रम निर्माण जे करत आहे,
संदर्भात आता विशेष लोक जे आहेत तर त्यांच्याबद्दल आम्ही कारवाई करू, त्यांना शोधून. सर, हा ना. ते त्याला जोडलं आता त्याच्यावरनं आता असं होतं की मार्केटवरची लोक त्यातले काही जण आता उपोषणाला बसायला सुरू झालेले आहेत. म्हणजे ते आंदोलन जर सुरू झालं ते परत पुन्हा वाढणार आहे, ते साहजिकच आहे. मग पुन्हा ते थांबवण्यासाठी तुम्ही काय प्रक्रिया राबवणार? तर मी- ऐका ना. तर ते जे लोक संवाद होत होते त्यातले एका व्यक्तीने सांगितलं की मतदान XYZ पक्षाला केलं आणि दुसरीकडे विव्यापॅट दुसऱ्या पक्षांना दिसलं, असं ते जाहीर कार्यक्रमात बोलले गेलं आहे. त्या संदर्भात काही कारवाई होणार आहे? मी आणि SP बसून त्यामध्ये ठरवतो की काय करायची. हा ना. आता हा जेव्हा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला होता त्याचे हेच उद्देश होता की EVM बद्दल आणि पूर्ण प्रोसेस बद्दल जे वारंवार प्रश्न मार्करवाडीचे काही लोक निर्माण करत आहेत त्याचे उत्तर देण्यासाठी हे केलं होतं आणि त्याबद्दल आम्ही नंतर घेऊ. हा ना. पण त्यामध्ये कडक कारवाई होईल. सभा झाल्यानंतर EVMच्या समर्थनात घोषणा दिल्यात काही लोकांनी आणि धन्यवाद त्यात दाखल झालेले आहे ना, आंदोलन झालेले आहे त्यातले बहुतांश लोक 4-5 मार्करवाडीचे सोडले तर बाकीचे सगळे बाहेरचे आहेत, अशी पण माहिती आहे आम्हाला. त्यावर आम्ही कारवाई करू. तो वेगळा परिस्थिती होता, पण ऍक्च्युली काय झालं की मार्करवाडी पण नॅशनल मीडियामध्ये पण हायलाइट झालं आहे. तर हे बाकी लोकांना मार्करवाडी खूप लोकल मतलब 3000 लोक आहेत त्या गावामध्ये. त्या ठिकाणी आम्ही लोकांना समजून तहसीलदारला पाठवून नायब तहसीलदारला पाठवून त्यांना आम्ही समजून सांगणार. तो आमचा हे आहे. आणि जे लोक ऍक्च्युली लोकांना हे करत आहेत, मिसगाईड करत आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार, कारण हे छोटी मतलब लहान गोष्ट नाही आहे. नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर. सर्वांना कल्पना असेल की 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणूकची प्रोसेस पार पाडली आम्ही. 23 नोव्हेंबरला काउंटिंग झालं आणि रिझल्ट पण त्याच दिवशी डिक्लेअर झाले. त्यानंतर 29 नोव्हेंबरला माडशिरस तालुक्याचे मरकडवाडी गाव, माडशिरस तालुक्याच्या मरकडवाडी गावातून प्रांत आणि तहसीलदारला तिथे जे गावचे लोक होते, जे गावचे नागरिक होते, त्यांनी एक निवेदन दिला की जे रिझल्ट्स आले आहेत त्यावर आम्हाला विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला चाचणी मतदान करायचे, एक्झिट पोल स्वतः बॅलेट पेपरवर करून बघायचे. आजच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 त्याच्या कलम 19A, 20 आणि 20A, कलम 19A, 20 आणि 20A त्याप्रमाणे फक्त आणि फक्त भारतचे निवडणूक आयोगला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांचे मशिनरीला, म्हणजे आम्हाला, फक्त आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे ते फक्त आम्हाला करता येते. बाकी कोणालाही हा कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे. कुठल्याही कायद्यामध्ये, कुठल्याही नियमामध्ये दुसऱ्या कोणत्याही माणसाला असा प्रकारचा प्रोसेस करण्यासाठी, निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे. म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारनी त्याला अमान्य केला. त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असा ठरविला की आम्ही स्वतः मतदान करून बघणार. त्यामुळे 2 डिसेंबर पासून 5 डिसेंबरला प्रांत माडशिरसनी त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश काढला. CRPC 144 आणि आता भारतीय न्याय संहिता 163 कलमचा उपयोग करून त्यांनी जमावबंदीचा आदेश काढला. त्याचे उल्लंघन करण्यात आला. म्हणून 89 लोकांवर, 89 लोकांवर त्या ठिकाणी FIR दाखल झाला. भारतीय न्याय संहिता 189, 189 190 आणि 223 हे सगळे कलम मध्ये त्यांच्यावर FIR गुन्हा आम्ही दाखल केला. आता बरेच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे. 2-3 प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी मरकडवाडीचे गावचे नागरिक जे आहेत त्यांना चाचणी मतदान करण्यापासून का रोखण्यात आला. दुसरा, EVM बद्दल बरेच लोकांनी सवाल उपस्थित केले, बरेच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
तो हे सगळे प्रश्नांच्या उत्तर देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हा प्रेस कॉन्फरन्स ठेवला आहे. नंबर 1 जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना चाचणी मतदान का नाही तुम्ही करून दिला, त्याचे ऑलरेडी मी उत्तर दिलं आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये कलम 19(अ), 20 आणि 20(अ) मध्ये फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशिनरी म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशिनरी, फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी, लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त आम्हाला आहे, बाकी कोणालाही नाही आहे. कुठल्याही तरतूदमध्ये कोणालाही कुठलाही अधिकार देण्यात आलेला नाही आहे. नंबर 2, त्यांना जर रिझल्ट्सवर डाऊट असेल, ज्या ईव्हीएमच्या रिझल्ट्सवर डाऊट असेल, तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन फाईल करू शकतात. ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात, त्याच्या मुभा आहे त्यांना. पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारच्या मुभा कोणालाही नाही आहे. उदाहरणासाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही, त्यांना न्यायालयातून बरोबर न्याय मिळत नाही, तो याचे असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलीस फोर्स किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकतात. तो सरकारचा काम आहे, तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा काम आहे, तो आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीचा काम आहे. पहिला उत्तर हा झाला. दुसरा जो प्रश्न बरेच लोकांनी उपस्थित केले ईव्हीएम बद्दल, ते ईव्हीएमच्या ज्या प्रोसेस आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो. आम्ही वारंवार प्रेस कॉन्फरन्समध्ये ईव्हीएम बद्दल सर्व प्रकारची आम्ही जानकारी दिली आहे. तरी सुद्धा ईव्हीएम बद्दल मी पुन्हा एक वेळी त्यामध्ये काय काय सेफगार्ड्स आहे, काय काय चेक्स अँड बॅलन्सेस आहे त्याबद्दल मी विस्तारपूर्वक सांगतो. नंबर 1, ईव्हीएमच्या जे प्रोसेस सुरू असतो तर त्याच्या आम्ही म्हणतो फर्स्ट लेवल चेकिंग, एफएलसीच्या जे प्रोसेस आहे ते प्रत्येक ईव्हीएम मशीनवर आम्ही एफएलसी करतो, त्याच्या फर्स्ट लेवल चेकिंग करतो. तो 1 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत एफएलसी झाला होता. 1 ऑगस्ट 2024 पासून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत एफएलसीचा प्रोसेस झाला होता. एफएलसीचा प्रोसेस जे आहे ते रामवाडी गोडाऊन मध्ये, सोलापूर शहरमध्ये रामवाडी गोडाऊन मध्ये झाला होता. एफएलसीचा नियम असा असते की पॉलिटिकल पार्टीजचे, राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर एफएलसी झाला पाहिजे. आम्ही त्यांना नोटीस देतो, त्या नोटीसवर त्याच्या आम्ही पोच घेतो आणि जर कोण नाही आले तर आम्ही वारंवार त्यांना कॉल करून सांगतो की तुम्ही या रामवाडी गोडाऊनला तुमच्या समोर आम्हाला एफएलसी करायचे. त्याप्रमाणे त्यांच्या समोर एफएलसी होत असते. एफएलसी मध्ये प्रत्येक मशीनला, प्रत्येक बॅलेट युनिटला आम्ही 96 वोट देतो. बॅलेट युनिटवर 16 बटन असतात, प्रत्येक बटनला आम्ही 6 वोट देतो, 96 वोट देतो. आणि अगेन हे पॉलिटिकल पार्टीजचे रिप्रेझेंटेटिव्हचे, राजकीय पक्षचे प्रतिनिधीचे समोर हा पूर्ण प्रोसेस होत असते. त्यानंतर एफएलसी मध्ये अगेन 1% मशीनवर आम्ही 1200 वोट देतो, 2% मशीनवर 1000 वोट देतो आणि पुन्हा 2% मशीनवर आम्ही 500 वोट देतो. आणि या व्यतिरिक्त जे बाकी शिल्लक मशीन आहे त्यावर प्रत्येकवर 96 वोट देतो. आणि सर्व जे प्रोसेस आहे ते राजकीय पक्ष प्रतिनिधीच्या समोर झाला होता रामवाडी गोडाऊन मध्ये. त्यांचे सही आहे, आमच्याकडे त्यांचा व्हिडिओ आहे. त्यानंतर जे प्रोसेस असते हे एफएलसी केल्यानंतर आम्ही परत ते रामवाडी गोडाऊन मध्ये ठेवतो. त्यानंतर 22, 23 आणि 24 ऑक्टोबरला हे सर्व मशीन्स आम्ही त्या ठिकाणी पाठवलं होतं, अकलूजला पाठवलं होतं. अकलूजच्या जे आमच्या गोडाऊन आहे, त्या स्ट्रॉंग रूम आहे, त्या ठिकाणी आम्ही पाठवला होता. जेव्हा रामवाडी गोडाऊन आम्ही काढला होता, रामवाडी गोडाऊन उघडून आम्ही मशीन्स काढला होता, त्या दिवशी सर्व राजकीय पक्ष, जे मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांचे जिल्हा प्रतिनिधीच्या समोर आम्ही काढला होता. त्यांचे सही आहे आणि आमच्याकडे व्हिडिओ पण आहे, ते नंतर आम्ही प्रेसच्या सोबत शेअर करू. रामवाडी गोडाऊनतून ज्या व्हेकल मध्ये आम्ही हे मशीन्स टाकला होता त्याचे जीपीएस वर आम्ही ट्रॅकिंग केला होता. आणि सर्व जे राजकीय पक्षचे प्रतिनिधी आहेत त्यांचे अधिकार आहे, त्यांचे हे अधिकार आम्ही प्रदान केला होता ईसीआयच्या आदेशान्वये की तुम्ही तो गाडीच्या फॉलो पण करू शकता तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये. त्यानंतर अकलूजमध्ये महाराष्ट्र राज्य वाखर महामंडळ हा गोदाम मध्ये ते स्ट्रॉंग रूम स्थापित केला होता.
जेव्हा त्या ठिकाणी अकलूजच्या स्ट्रॉंग रूम मध्ये हे सर्व मशीन्स पोहोचले होते 22 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीखला, तो 22 ऑक्टोबरला जे प्रतिनिधी उपस्थित होते राजकीय पक्ष चे, त्यांचे मी नाम सांगतो. श्री संतोष शंकर राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे हे प्रतिनिधी होते. त्या ठिकाणी ते अकलूजमध्ये उपस्थित होते. 23 तारीखला आणि 24 तारीखला श्री अनिलजी तानाजी साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षचे, श्री बाबासाहेब विश्वनाथ कारंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे आणि श्री कबीर मुलानी पीआरपी गटचे, पीआरपी पक्षचे, हे सर्व जे प्रतिनिधी होते त्यांच्या समोर आम्ही मशीन अकलूजमध्ये ठेवला. त्यानंतर 9 नोव्हेंबरला ईव्हीएमचे आम्ही पेअरिंग केला होता, CUBUचे पेअरिंग केला होता. पुन्हा त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारचे प्रतिनिधीच्या समोर हा प्रोसेस झाला होता. त्यावेळी श्री जीवन उत्तमराव जानकर, श्री तुकाराम ठवरे, श्री हरी पालवे, श्री उमेश देवकते, श्री दादासाहेब गालफाडे हे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे समोर आम्ही ईव्हीएम पेअरिंग 9 नोव्हेंबरला केला होता. 10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला आम्ही ईव्हीएमच्या कमिशनिंग केला. 10 नोव्हेंबरला श्री संतोष राऊत, श्री निलेश ननवरे आणि श्री अनिल साठे यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता. ते व्हिडिओमध्ये आमच्याकडे आहे आणि त्यांची सही पण आमच्याकडे आहे. 11 तारीखला जी कमिशनिंग झाली होती त्यामध्ये जे उमेदवार आहेत, श्री उत्तमराव जे उमेदवार होते, श्री उत्तमराव शिवदास जानकर, त्यांच्याकडून जे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांचे नाव श्री दत्तात्रय सुरेश येडके होता. उमेदवार श्री राज यशवंत कुमारचे प्रतिनिधी ते स्वतः उपस्थित होते. श्री दादा विश्वनाथ लोखंडे उमेदवार आहेत, ते स्वतः उपस्थित होते. ॲडव्होकेट श्री मनोज कुमार उत्तम सुरवसे हे उमेदवार आहेत आणि स्वतः उपस्थित होते. श्री त्रिभुवन विनायक धाइंजे हे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी श्री दादासाहेब गालफाडे हे उपस्थित होते. त्यांच्या समोर ईव्हीएमचा जे प्रोसेस आहे तो पूर्ण झाला होता. ईव्हीएम कमिशनिंगचा जे प्रोसेस आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. त्या दिवशी आम्ही ईव्हीएमच्या मशीनवर आम्ही बॅलेट पेपर टाकतो. प्रत्येक मशीनमध्ये आम्ही पुन्हा 16 वोट देतो. 16 बटन असतात BU वर आणि प्रत्येक बटनला आम्ही वोट देतो. आणि 5% जे मशीन आहेत ईव्हीएमचे, 5% ईव्हीएम मशीनवर आम्ही 1000 वोटचा एक मॉक पोल करतो. हे 5% मशीन कुठले असतील हे आम्ही त्या ठिकाणी जे राजकीय पक्षचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी जे उपस्थित असतात त्यांना आम्ही विचारतो की तुम्ही निवड करा की कुठले 5% ईव्हीएम मशीनवर 1000 वोट करायचे. आणि आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो की तुम्ही स्वतः ते वोट बटन दाबून तुम्ही स्वतः वोट करून बघा. तर हे सर्व प्रोसेस त्यांच्या समोर आहे. ते व्हिडिओमध्ये पण आहे, त्यांची सही पण आहे. त्यानंतर मतदानच्या दिवशी अगेन आम्ही स्ट्रॉंग रूम उघडतो. 20 नोव्हेंबरला मतदान झाला होता. 19 नोव्हेंबरला आम्ही स्ट्रॉंग रूम उघडतो. त्या दिवशी परत राजकीय पक्षचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच आम्ही उघडला होता. व्हिडिओ आणि त्यांची सही आमच्याकडे आहे. 20 नोव्हेंबरला पोलिंग झाला होता. मार्कडवाडी गावमध्ये 3 मतदान केंद्र आहे. मतदान केंद्र नंबर 96, 97 आणि 98. त्यामध्ये 96 मतदान केंद्र क्रमांक 96 मध्ये 4 पोलिंग एजंट उपस्थित होते. पोलिंग एजंट कोण असतात? प्रत्येक कॅन्डिडेट त्यांचे पोलिंग एजंट कुठल्याही बूथवर अपॉइंट करू शकतात आणि ते पूर्ण दिवस बूथमध्ये हजर असतात. ते 4 लोक हजर होते. मतदान केंद्र क्रमांक 97 मध्ये पुन्हा 4 लोक हजर होते. 4 पोलिंग एजंट होते आणि 98 मध्ये 3 पोलिंग एजंट होते. यामध्ये ज्या उमेदवारांनी पूर्ण प्रोसेसवर आक्षेप घेतला आहे त्यांचे पण पोलिंग एजंट उपस्थित होते. त्यांचे पण नाम आणि सही आमच्या समोर आहे. आता ऍक्च्युअल पोल सुरू करण्यापूर्वी नियम असा आहे की आम्हाला मॉक पोल करायची असते. प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे ते मशीनवर 50 वोटच्या मॉक पोल करतात आणि ते पोलिंग एजंटचे समोरच करावे लागते. आणि त्या दिवशी एवढे हे 4 आणि 3 लोक 96, 97 आणि 98 मध्ये उपस्थित होते. त्यांच्या समोर मॉक पोल झाला. मॉक पोलचा रिझल्ट आम्ही त्यांना दाखवतो की ज्या कॅन्डिडेटला जेवढे मतदान केलंय तेवढे मत ईव्हीएम मध्ये आला किंवा नाही.
आणि त्यानंतर मॉकपोल सर्टिफिकेट बरोबरपणे योग्य पद्धतीने कंडक्ट झाला आहे आणि कुठलीही चूक नाही आहे त्याचे आम्ही मॉकपोल सर्टिफिकेट घेतो आणि ते सर्टिफिकेटवर हे सर्व पोलिंग एजंटचे जे उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या सही पण आहे, तो पण आमच्याकडे आहे. तर त्यांच्या समोर मॉकपोल झाला आहे आणि त्यानंतर ऍक्च्युअल पोल सुरू झाला आहे. मॉकपोलमध्ये त्यांनी सही करून दिला आहे की कुठल्याही प्रकारच्या रिझल्टमध्ये तफावत नाही आहे. ज्या कॅन्डिडेटला जेवढे वोट दिला तेवढे रिझल्टची बटन दाबून तेवढे रिझल्ट ईव्हीएम मध्ये डिस्प्ले झाला. त्यानंतर 23 तारीखला पुन्हा सीलिंग करताना मॉकपोल जेव्हा आम्ही स्ट्रॉंग रूम मध्ये सील करतो सर्व राजकीय पक्षचे लोकप्रतिनिधी होते, राजकीय पक्ष प्रतिनिधी होते आणि त्यांचे सही आणि व्हिडिओ आमच्याकडे आहे. 23 तारीखला काउंटिंग झाला. मी एक वेळी सांगून देतो, 20 नोव्हेंबरला जेव्हा सील करण्यात आले तर स्ट्रॉंग रूम जेव्हा सील बंद करण्यात आलेला होता त्या दिवशी श्री महादेव विजय कावडे आणि श्री निलेश सूर्यकांत ननवरे हे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. व्हिडिओमध्ये आहे आणि त्यांची सही पण आमच्याकडे आहे. 23 नोव्हेंबरला आम्ही काउंटिंगसाठी स्ट्रॉंग रूम पुन्हा उघडला आणि त्या दिवशी उमेदवार श्री उत्तमराव शिवदास जानकरचे प्रतिनिधी श्री अर्जुन सिंग मदन सिंग मोहिते पाटील उपस्थित होते. उमेदवार श्री कुमार आनंदा लोंढेचे प्रतिनिधी श्री संजय दिनकर मगर उपस्थित होते आणि उमेदवार श्री राम विठ्ठल सातपुतेचे प्रतिनिधी श्री केशवराज कल्याणराव पाटील उपस्थित होते. त्यांचे समोर आम्ही स्ट्रॉंग रूम उघडला होता. काउंटिंग सुरू असताना काउंटिंग एजंट्स प्रत्येक कॅन्डिडेटला अधिकार आहे ते प्रत्येक बूथवर काउंटिंग एजंट अपॉइंट करू शकतात. बूथ क्रमांक 96 मार्करवाडी त्यामध्ये मतमोजणी प्रतिनिधीचे नाव श्री विराज प्रकाश निंबाडकर, श्री आकाश भीमराव सावंत, श्री शंभूराजे केशवराव पाटील, श्री धनंजय तुकाराम साठे, श्री काशीलिंग नेताजी ठवरे, श्री सौरभ लालासाहेब वाघमारे हे सर्व जे काउंटिंग एजंट होते, मतमोजणी प्रतिनिधी होते. हे बूथ क्रमांक 96 मार्करवाडीसाठी हे काउंटिंग एजंट होते आणि त्या दिवशी ते उपस्थित होते. बूथ नंबर 97 वर श्री रिसवाडकर अमर सदानंद, श्री शेडके दत्तात्रय विठोबा आणि बूथ नंबर 98 वर श्री BD सालगुडे पाटील, श्री रामकृष्ण बाडासो कदम, श्री बाडासो पराडे हे मतमोजणी प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. नियमप्रमाणे जेव्हा एक टेबलवर आम्ही त्या बूथचे मशीन आणतो, काउंटिंग एजंटकडे 17C च्या फॉर्मच्या झेरॉक्स असतात. त्यामध्ये ते मॅच करू शकतात की ईव्हीएम वर जे टोटल दाखवत आहे किती वोट पडला आहे ते 17C वर तेवढेच वोट आहेत किंवा नाही. हे तिघही बूथवर 96, 97 आणि 98 बूथ क्रमांकवर मार्करवाडीमध्ये तो मॅच झाला होता. 17C मध्ये जेवढे टोटल वोट नमूद होते तेवढेच ईव्हीएम मध्ये दाखविण्यात आला आणि कुठल्याही राऊंडमध्ये कुठल्याही काउंटिंग एजंटने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. आरोकडे एकही ऍप्लिकेशन नाही आहे. कुठल्याही आक्षेप पूर्ण प्रोसेसमध्ये 23 तारीखमध्ये संध्याकाळीपर्यंत जेव्हापर्यंत काउंटिंग संपला नाही एकही काउंटिंग एजंटने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. त्यानंतर अगेन हे सगळे जे सील आहेत ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधीचे समोर मशीन अगेन सील बंद करण्यात आलेला होता. आता हे पूर्ण प्रोसेसमध्ये FLC फर्स्ट लेवल चेकिंग जे ऑगस्ट महिन्यामध्ये झाला आणि 23 तारीखच्या संध्याकाळीपर्यंत जेव्हा काउंटिंगचा रिझल्ट डिक्लेअर झाला, प्रत्येक टप्प्यामध्ये जे राजकीय पक्ष किंवा उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांना अभी सहभागी करून घेतलं आहे. त्यांच्या समोर पूर्ण प्रोसेस झाला आहे. मॉक पोल जे आहे ते 6 ते 7 वाजता आम्ही मॉक पोल ठेवतो. मॉक पोलमध्ये तिघं बूथमध्ये 96, 97, 98 मार्करवाडीचे बूथमध्ये आम्ही त्यांचे प्रतिनिधीचे समोर पोलिंग एजंटचे समोर मॉक पोल करून घेतला आहे. त्यानंतर ऍक्च्युअल पोल सुरू झाला आहे. मॉक पोलमध्ये कुठल्याही प्रकारच्या गडबडच्या कुठल्याही त्यांनी हे नाही दिला. मॉक पोल सर्टिफिकेटवर त्यांची सही आहे. त्यानंतर प्रश्न असा आहे की ऍक्च्युअल पोलमध्ये गडबड करण्याचे आक्षेप ते कसा घेऊ शकतात. तर ईव्हीएमचा हा एक भाग झाला ज्यामध्ये आम्ही सर्व सांगितलं की जे एक प्रोसेसमध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारचे प्रतिनिधीला सहभागी करून त्यांचे समोर आम्ही सर्व प्रोसेस करतो. नंबर 1. नंबर 2, ईव्हीएमच्या जे टेक्निकल ऍस्पेक्ट आहे त्याबद्दल मी थोडं सांगतो.
बरेच लोकांचे असं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग आहे आणि असं आहे तसं आहे. आता दोन प्रकारची गोष्टी असतात. एक मॅलफंक्शन ईव्हीएम झाला, मॅलफंक्शनिंग झालं त्यामध्ये, आणि एक टॅम्परिंग आहे. मॅलफंक्शनिंग म्हणजे काय झाला की जेव्हा आम्ही तो मशीनला तयार करतो कुठल्या प्रकारच्या आम्हाला चूक दिसली, ऑन नाही झाला, रिझल्ट डिस्प्ले नाही झाला, बॅटरी कमी दाखवला, अशा प्रकारची चूक दिसते. ते आम्ही FLC मध्ये पण आम्हाला चूक दिसते आणि कमिशनिंग करताना त्यामध्ये पण काही प्रमाणात माझ्या माहितीप्रमाणे 0.4%, 0.4% CU मध्ये काही तांत्रिक टेक्निकल फॉल्ट झाला होता. BU मध्ये पण 0.6, 0.7% झाला होता आणि VVPAT मध्ये 1.2% झाला होता. हे जे मशीन्स आले जे मॅल फंक्शनिंग आहेत त्यावेळी ते काम करत नव्हते, त्याला मी बाजूला काढतो. ते मशीन नंबरच्या सोबत आम्ही पॉलिटिकल पार्टीला ती यादी देतो की हा अमुक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये हा जे मशीन आहे ते खराब झाले आहेत आणि त्यांचे एक्नॉलेजमेंट आमच्याकडे आहे. हा मॅल फंक्शनिंग मशीन झाले. दुसरा भाग आहे टॅम्परिंग. टॅम्परिंग म्हणजे काय झालं की तुम्ही वोट एक कॅन्डिडेटला देतो पण रिझल्ट जे आहे ते दुसऱ्या कॅन्डिडेटला दिसते. आजपर्यंत एकही असा केस कोणालाही सापडला नाही आहे. कुठल्याही मॉक पोल असो जेवढे चेकिंग झाले आहेत एकही असा केस सापडला नाही आहे. ईव्हीएम जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, त्याच्या बॅटरी संपू शकते, रिझल्ट नॉट डिस्प्ले, त्याच्या डिस्प्ले युनिट हे खराब होऊ शकते. पण असा एकही केस नाही आला आहे की वोट एक कॅन्डिडेटला गेला आहे आणि त्यानंतर तो रिझल्ट दुसऱ्या कॅन्डिडेटला दाखवला आहे. आणि सगळं प्रोसेसमध्ये FLC मध्ये प्रत्येक ब्यूला 96 वोट देऊन 1% ईव्हीएमला 1200 वोट देऊन 1%, 2% ईव्हीएमला 1000 वोट देऊन त्यानंतर 2% ईव्हीएमला 500 वोट देऊन त्यानंतर कमिशनिंग मध्ये प्रत्येक ब्यूला प्रत्येक कॅन्डिडेटला 1-1 वोट देऊन 5% मशीनमध्ये 1000 वोट देऊन आणि त्यानंतर पोलिंग डेच्या दिवशी मॉक पोलमध्ये प्रत्येक मशीनमध्ये 50 वोट देऊन हे प्रत्येकमध्ये. आणि हे सर्व प्रोसेसमध्ये जसं मी सांगितलं राजकीय पक्ष प्रतिनिधी आणि उमेदवारचे प्रतिनिधी त्यांच्या समोर हे प्रोसेस झाला आहे. कुठल्याही पूर्ण भारतमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, सोलापूरमध्ये कुठेही असं दिसला नाही की मॉक पोलमध्ये किंवा कमिशनिंग किंवा FLC मध्ये वोट तुम्ही दुसरा माणूसला देता आणि तुमच्या हे दुसरा माणूसला जातात. नंबर 1. नंबर 2, जे ईव्हीएम मध्ये जे मायक्रो कंट्रोलर असतो दॅट इज वन टाइम प्रोग्रॅमेबल. वन टाइम प्रोग्रॅमेबल मध्ये काय म्हणजे काय झालं की एक वेळी तुम्ही प्रोग्राम लिहिला तर त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत. तो दैट इज बर्न्ट ऑन द मेमोरी चिप, आप उसको चेंज नहीं कर सकते. प्रोग्राम जो आहे तोच आहे. आणि त्याचे जे सोर्स कोड आहे तो आम्ही इंडिपेंडेंट एक्सपर्ट पॅनल द्वारा इलेक्शन कमिशन से जो इंडिपेंडेंट है, मतलब असे एजन्सी जे इलेक्शन कमिशनशी काहीच त्यांचे घेण देण नसते, ते पूर्णपणे इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र आहे. ते लोक ते सोर्स कोड आणि प्रोग्रामच्या स्वतः चाचणी करतात आणि त्यानंतर तो ईव्हीएम मध्ये टाकण्यात जातात. ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारच्या वायरलेस कनेक्टिव्हिटी नाही आहे, कुठल्या प्रकारच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे, कुठल्याही एक्सटर्नल पोर्ट नाही आहे. तो हॅकिंगचा प्रश्न कुठेही तुम्हाला निर्माण नाही झाला पाहिजे. हॅकिंगचा प्रश्न उठताही नाही आहे, काय की इंटरनेट नाही आहे, ब्लूटूथ नाही, तर हॅकिंग करणार कसा तुम्ही. हा नंबर 3 हॅकिंग बद्दल झाला. ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये आम्ही ठेवतो ते 24/7 24 घंटा तो CCTV कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये असतात. 3 लेअर सिक्युरिटी असतात त्या ठिकाणी, डबल लॉक सिस्टम असते त्या ठिकाणी. आणि जे CCTVचा फुटेज आहे तो पूर्ण फुटेज आम्ही एक टीव्हीवर पॉलिटिकल पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी देतो. त्यांना अधिकार आहे की स्ट्रॉंग रूमचे जस्ट बाहेर प्रेमाइसेस मध्ये तुम्ही एक शेड तुमचे उभे करू शकता. 24 तास तुम्ही त्या ठिकाणी बसू शकतात आणि तुम्हाला मी CCTV फुटेज देतो. तुम्ही पूर्णपणे बघू शकता की कोण आतमध्ये जात आहे किंवा नाही जात आहे. हे सगळे आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी करून देतो. तर स्ट्रॉंग रूम मध्ये हॅक होण्याचे काहीच प्रश्न उद्भवत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे पल्स आहे त्यापासून संरक्षित ठेवण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग असते ईव्हीएमच्या. तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या इंटरफेरन्स बद्दल कुठल्याही प्रकारच्या पॉसिबिलिटी नाही आहे. आणि वारंवार इंडिपेंडेंट एजन्सीज त्याला ऑडिट करतात की सर्व गोष्टी बरोबर आहे किंवा नाही. कुठेही पॉसिबिलिटी तो हॅकिंगच्या किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या आहे नाही. त्यानंतर व्हीव्हीपॅट काउंटिंग बद्दल आम्हाला मॅन्डेटरी आहे की 5 व्हीव्हीपॅट आम्हाला मोजायचे आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये इलेक्शनचे काउंटिंग झाल्यानंतर. आता यामध्ये एक रूल 56D आहे. 56D त्यामध्ये कॅन्डिडेट सांगू शकतात की आम्हाला हा जो मशीन आहे
हा ज्या बूथ आहे त्याच्या व्हीव्हीपॅटच्या मोजणी करून दाखवा. मार्च मध्ये एकही ऍप्लिकेशन आला नाही. ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतलाय त्यांच्याकडून पण हा आला नाही की अमुक अमुक मार्केटवाडीच्या तुम्ही व्हीव्हीपॅट काउंट करून दाखवा मला. त्यांनी ऍप्लिकेशन केलं नव्हतं. त्यानंतर अजून एक प्रावधान असा दिला आहे की तुम्ही कुठल्याही बूथच्या मायक्रो कंट्रोलरच्या चेकिंग करण्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्यावर बेलचे इंजिनियर्स येतात आणि ते 1000 वोटच्या पुन्हा मॉक पोल करतात आणि तुम्हाला दाखवतात की तो रिझल्ट बरोबर आहे किंवा नाही. त्याच्याबद्दल पण मार्क्सिस्टून कुठल्याही प्रकारचे ऍप्लिकेशन आमच्याकडे आलं नाही. आता हे सगळे ईव्हीएम बद्दल मी टेक्निकल ऍस्पेक्ट सांगितला. त्यामध्ये पॉलिटिकल पार्टीच्या किती जास्त इन्व्हॉल्वमेंट आम्ही करून ठेवतो. त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी पारदर्शकप्रमाणे करण्यासाठी आम्ही त्यांना सहभागी करून घेतो. हे सर्व गोष्टीबद्दल मी डिटेलमध्ये विस्तारपूर्वक सांगितलं आहे. तिसरं असं आहे की जेव्हा आपण आक्षेप करतात तर आपला पुरावे द्यावे लागते. जर मी सांगितलं की हा माणसने अपराध केलाय तर मला साबित करावा लागेल की तो माणसने अपराध केला आहे. तो माणसला साबित नाही करायचे आहे की त्यांनी अपराध केला नाही आहे. तर जर आक्षेप आहे, आपल्याला आक्षेप आहे तर आपण पुरावे सादर करा. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सादर करा, आमच्याकडे सादर करा किंवा हायकोर्टमध्ये सादर करा. कुठल्याही प्रकारच्या पुरावे मी म्हणतो तो आतापर्यंत त्यांनी सादर केला नाही आहे. जेवढे वोट अपेक्षित आहेत तेवढे वोट मिळाला नाही, हे कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स नसतोय. तो हा एक गोष्टी असा लक्षात ठेवला पाहिजे. चौथा असा आहे की त्या ठिकाणी मी चाचणी जे मॉक पोल जे थांबवून दिला मरकटवाडीमध्ये, त्याच्या क्रेडिबिलिटी काय आहे. आम्ही जे चेक्स अँड बॅलन्सेस ठेवतो ईव्हीएम मध्ये, त्यामध्ये मी विस्तारपूर्वक सांगितलं की आम्ही किती एक पॉइंटवर आम्ही काय काय चेक्स अँड बॅलन्सेस काय काय सेफगार्ड्स ठेवतो. आपण जे चाचणी जे एक्झिट पोल करत आहात, चाचणी मतदान करत आहात, त्याचे काय क्रेडिबिलिटी आहे, आपण काय काय सेफगार्ड ठेवता आणि कुठला काय गॅरंटी आहे की मी ज्याला ऍक्च्युअल पोलमध्ये ज्याला वोट केला त्याला तो माणसला आम्ही हे मॉक पोल जे तुम्ही कंडक्ट करणार होता त्यामध्ये तुम्ही तोच माणसला वोट करणार आहे प्रत्येक माणूस, ह्याचे कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही आहे. आणि पुन्हा मी सांगतो की इलेक्शन कंडक्ट करण्याचे जे अधिकार आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या शिवाय आणि त्यांची मशिनरी म्हणजे आम्ही त्यांच्याशिवाय कोणालाही नाही आहे. इसलिए हमने इतना सीरियस कदम वहां पे उठाया था. त्या ठिकाणी आम्ही 89 लोकांवर FIR केला. आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की ईव्हीएम बद्दल आपण एक वेळी डिटेलमध्ये ईव्हीएमच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे वेबसाईटवर त्यांनी एक प्रश्नाचे उत्तर दिलं आहे, ते एक वेळी वाचून घ्यावे. डाऊट असेल तर आम्हाला विचारावे. पण अशा प्रकारचे ईव्हीएम वर एक नो कॉन्फिडन्स तयार करून जर आम्ही काम केला तर हे खरंच आमच्या लोकशाहीसाठी एक खूप धोकादायक बाब आहे. आणि अगेन ECI.gov.in वर आपण FAQ सेक्शन मध्ये आपण कृपया इकडे पाहावे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या त्यांनी खूप डिटेलमध्ये ECIने उत्तर दिलं आहे. ते सगळे पाहून आपल्याला पण लक्षात येईल की हा ज्या होत होता मार्केटवाडीमध्ये आणि ज्या प्रकारचे हे तयार करण्यात आलेलं आहे ते अगदी चुकीचे आहे. आणि म्हणूनच आम्ही हे सगळे कदम त्या ठिकाणी आम्ही घेतला होता. धन्यवाद. रूल 56D जे सांगितलं आपण, हो. व्हीव्हीपॅट मोजायचं, हे किती दिवसात त्यांनी ऍप्लिकेशन आपल्याला द्यायला हवं? त्याच दिवशी जेव्हा आम्हाला असं नियम कसा आहे मी थोडा विस्तारपूर्वक सांगून देतो. 5 ईव्हीएम आम्हाला मॅन्डेटरी मोजायचे असते. पण 5 ईव्हीएम मोजण्यापूर्वी ज्या व्हीव्हीपॅटवर रिझल्ट डिस्प्ले नाही झाला आहे, मतलब आम्ही रिझल्टच्या बटन दाबला आणि काहीच डिस्प्ले नाही झाला, त्याचे व्हीव्हीपॅट आम्हाला मोजावे लागते. हा ना. नंबर 2, ज्या ठिकाणी मॉक पोलचा रिझल्ट प्रिसाइडिंग ऑफिसरने क्लिअर नाही केला, जे 50 वोट आम्ही मॉक पोल देतो त्याचे रिझल्ट क्लिअर करावे लागते, त्यानंतर ऍक्च्युअल मतदान सुरू करावे लागते. एक ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसरने तो मॉक पोलचा रिझल्ट क्लिअर नाही केला होता, त्याच्या मला मोजावे लागते. पण तोच कंडिशन मध्ये मोजावे लागते की जर जे विनिंग मार्जिन आहे तो वोट्स इन ईव्हीएम पेक्षा कमी आहे तेव्हाच आम्ही मोजतो, नाही तर आम्ही तो मशीनला बाजूला ठेवतो. असा समजा की विनिंग मार्जिन 30,000 आहे आणि त्या मशीनमध्ये 800 वोट आहे, तर त्याच्या मोजण्यात कुठल्या प्रकारचा अर्थ नाही आहे, रिझल्ट चेंज होणार नाही. आणि थर्ड जे आहे तो आम्ही रूल 56D मध्ये जर कॅन्डिडेटने ऍप्लिकेशन केला की हा बूथचा व्हीव्हीपॅट मला मोजून पाहिजे तर ते ऍप्लिकेशन करू शकतात. मार्च मध्ये कुठल्या प्रकारचा असा ऍप्लिकेशन आला नाही.
आणि त्यानंतर हे सगळे केसेस संपल्यानंतर आम्ही 5 व्हीव्हीपॅट मशीनच्या आरओ चिठ्ठी काढतात हा ना त्यांच्या समोरच, आणि चिठ्ठी काढून ज्याच्याला जे बूथ क्रमांक आला त्याच्या बूथच्या व्हीव्हीपॅट मोजणी करतो. उमेदवारांना फेर मतमोजणीची मागणी करण्याचा अधिकार आहे उमेदवारांना. ती प्रक्रिया कशी आहे? म्हणजे काही लोकांनी त्यावर पण करेक्ट कसं आहे की जसा तुम्ही सांगितलं, तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की त्यांना फेर मतमोजणी मागण्याचा अधिकार आहे, करून घेण्याचा अधिकार नाही आहे. ते पूर्णपणे निवडणूक निर्णय अधिकारीचे अधिकार आहे. त्यामध्ये नियम असा आहे की मोस्टली पोस्टल बॅलेट बद्दल एक संभ्रम असू शकते की हा पोस्टल बॅलेट आहे, रिजेक्ट करायचे की ऍक्सेप्ट करायचे, त्यावर हे असू शकते. पण ईव्हीएमचा जे रिझल्ट आहे, तुम्ही असं नाही सांगू शकतात की मला अपेक्षा होती की मार्केटवाडीमध्ये मला एवढा वोट मिळाला पाहिजे आणि तेवढे वोट मिळाले नाही. काही पुरावे तुम्हाला सादर करावे लागले नाही. तर प्रत्येक उमेदवाराला हेच वाटते ना की मी जिंकणारच, त्याप्रमाणे तर आम्ही फक्त फेर मतमोजणी करून घेऊ. आणि दुसरा त्यामध्ये विनिंग मार्जिन एवढा असला पाहिजे, असं समजा की विनिंग मार्जिन 200-300 आहे हा ना, खूप क्लोज कंटेस्ट आहे. त्यामध्ये ते लोक रिटर्निंग ऑफिसर कॅन डिसाइड की ठीक आहे अमुक बूथचे जे मशीन आहे ते परत आणा, आम्ही त्याच्या मोजणी करू. आणि तिसरा त्यामध्ये असं आहे की मतमोजणी करताना तुमचे काउंटिंग एजंटनी आक्षेप घेतला होता काय? तुमचे काउंटिंग एजंटनी आक्षेप घेतला नाही. तुमचे मतमोजणी प्रतिनिधी जे आहेत त्यांनी पूर्ण दिवस आक्षेप घेतला नाही. शेवटची तुम्ही सांगता की नाही पूर्ण मतमोजणी मला परत करून द्या, तसं नाही चालणार. तुमच्याकडे पुरावेसोबत कारण असला पाहिजे. कारण नसेल तर आम्ही कसा मतमोजणी फेर मतमोजणीची प्रक्रिया आपल्याला विचारायची. फेर मतमोजणीची तोच आहे ना ऍप्लिकेशन ते करू शकतात. आणि आरओ हे काही निकष त्यांनी दिला आहे की मतलब विनिंग मार्जिन किती आहे, खूप कमी आहे काय, आणि जेवढा विनिंग मार्जिन आहे असं समजा 2 प्रकारची फेर मतमोजणी असतात, एक पार्शियल आणि एक टोटल. पार्शियल म्हणजे मला अमुक बूथचे मशीनच्या परत तुम्ही मशीन आणा, मी त्यावर आम्ही परत बघू त्याचे रिझल्ट. आणि दुसरं आहे की तुम्ही पूर्ण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या फेर मतमोजणी करा. पूर्ण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या फेर मतमोजणी जर तुम्हाला करायचे तर त्याचे तुमच्याकडे सबळ एकदम पुरावे असले पाहिजे, नंबर 1. आणि जर तुम्ही सांगितलं की हे 3 बूथचे मला फेर मतमोजणी करायचे, ते मी उदाहरणासाठी सांगतो की ते जे 3 बूथ आहे त्यावर टोटल मत 3000 पडले आहे आणि विनिंग मार्जिन 30,000 आहे, मग ते नाही करू देणार ना तुम्हाला. आरो निर्णय घेणार की आम्ही नाही हे करून देणार तुम्हाला. विनिंग मार्जिन 300 आहे आणि ज्या बूथच्या मशीनवर तुम्हाला डाऊट आहे त्यामध्ये 800 वोट आहे, मग ते फेर मतमोजणीचा अधिकार आहे हा ना. आणि ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे ते जिंकले पण आहे मार्शिरसमध्ये हा ना. तो आक्षेप घेण्याचे काय हे आहे. उत्तरचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी पैसेही भरले मतमोजणी. हा तो फेर नाही तो मी सांगतो. महेश कोटे साहेबांनी 2 बूथचे फेर मतमोजणीच्या त्यांनी काय एक मायक्रो कंट्रोलर जे मी सांगितलं ना, मायक्रो कंट्रोलर चिप चेकिंगच्या तुम्ही जर 40,000 रुपये भरला तर ते इंजिनियर्स येतील हा ना. 45 दिवस नंतर इलेक्शन पिटिशनच्या पिरियड संपल्यानंतर ते इंजिनियर्स येतील, ते तुम्हाला चिप दाखवतील आणि त्या मशीनवर 1000 वोट करून तुम्हाला दाखवतील मॉक पोल, आणि तुम्ही ते बघू शकतात की तो बराबर मॅच होत आहे किंवा नाही. ते तुम्हाला अप्लाय करावे लागते. तो पण ऍप्लिकेशन आतापर्यंत मार्चेसमध्ये आला नाही. 7 दिवसाच्या हा 7 दिवसात आत करू लागते. ते 7 दिवसाचे पिरियड संपला. तो ते जर त्यांनी सांगितलं असतं की हे 3 जे हे आहेत तुमचे हे जे 3 बूथ आहे 96, 97, 98 मार्करवाडी, मी 40,000 रुपये प्रति बूथ भरतो, 1,20,000 आणि मला तुम्ही करून दाखवा मॉक पोल, तर आम्ही करून दिलं असतं ना. तो त्याप्रमाणे उत्तर सोलापूरमध्ये उमेदवार महेश कोटे साहेबांनी 2 बूथसाठी केलं आहे ना. ते 45 दिवस संपल्यानंतर आम्ही इंजिनियरला बोलविणार आणि त्यांच्या समोर तो होणार ना प्रोसेस. असं म्हणणं होतं की अगोदर जे मतदान झालेले ते बघता येईल का? अगोदर मध्ये कुठले 20 नोव्हेंबरला जे आपल्या ऑक्टोबरला जे मतदान झालं नोव्हेंबरला ते बघायचं म्हणतात ते. पण ते आपली प्रक्रिया अशी आहे की परत एकदा पूर्वी क्लिअर करू. नाही आम्ही पूर्ण क्लिअर करतो आणि त्यानंतर मॉक पोल करून दाखवतो ना तुम्हाला. अच्छा, दुसरा एक गोष्टी आठवून आला मला. जसा मी सांगितलं ना, हा जो मायक्रो कंट्रोलर आहे आणि चिप आहे ते 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. 1 टाइम प्रोग्रामेबल मध्ये काय झाला की तुम्ही एकाच वेळी त्याला प्रोग्राम करू शकता. असा समजा, उदाहरणासाठी मी सांगतोय, चुकीचे रिपोर्टिंग नंतर करू नका. असा समजा उदाहरणासाठी की तो असा प्रोग्राम झालाय की तुम्ही एक उमेदवारला दिया पण सगळे वोट दुसऱ्या उमेदवारला जाणार. तर जे FLC मध्ये मॉक पोल झाला आहे, जे कमिशनिंग मध्ये मॉक पोल झाला आहे, जे त्या दिवशी पोलिंग डेच्या दिवशी 50 वोट जे आम्ही देतो मॉक पोल मध्ये,
तर प्रत्येकमध्ये तसंच आलं पाहिजे ना, कारण हे वन टाइम प्रोग्रामेबल आहे. मतलब मला सांगा की मॉक पोलमध्ये तुमचे प्रतिनिधींनी सांगितलं आहे की 50 वोट जे दिले आहे तेवढेच रिझल्ट आला आहे. त्यानंतर कुठल्या प्रकारचा जादू घडला की त्यानंतर हे हॅक होऊन गेला? प्रिसाइडिंग ऑफिसरने त्या समोरच बसून त्यांच्या मनातून हॅक करून दिला काय प्रोग्राम ईव्हीएम? जर हॅक आहे तर अगोदर पण चुकीचे रिझल्ट दाखवला पाहिजे ना. हा खूप महत्वाचा एक बाब आहे, लोकांना हे माहिती असलं पाहिजे. पारदर्शिता रहने के बावजूद भी प्रशासकीय व्यवस्था पर जो लोगों का विश्वास कम हो रहा है, इसकी वजह क्या है? नाही, मला नाही वाटते की विश्वास कमी होत आहे. जर विश्वास कमी झाला असता तर बांगलादेश सारखा इथे परिस्थिती झाली असती. ऐका ना थोडं एक सेकंड मला त्यांचे उत्तर देऊन द्या. जर प्रशासकीय यंत्रणावर विश्वास कमी झाली असती ना, तर बांगलादेशमध्ये जे घडलं आहे की लोकांना विश्वास नाही राहिला होता की जे निवडणूकमध्ये जे पूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे त्यावर आम्हाला विश्वास नाही, त्यानंतर विद्रोह झाला होता. तसा प्रकारचे कुठेही नाही आहे. प्रशासकीय यंत्रणावर त्यांना विश्वास आहे. ईव्हीएमवर जर काही लोक हे अविश्वास लोकांमध्ये पसरवण्याचे त्यांचे प्रयास आहे, तर त्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे हे दिलं आहे. आणि त्या म्हणूनच मी सांगतो की ईव्हीएम बद्दल मत बनविण्यापूर्वी, तुमच्या मत तयार करण्यापूर्वी एक पूर्ण माहिती घ्या. ECI.gov.in मध्ये फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन मध्ये एक एक गोष्टीचा उत्तर तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्ही तुमचे मत ठरवा. ईव्हीएमबाबत आक्षेप घेतला जातोय. केवळ सोलापुरातच पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला खुलासा करण्याचा काय आहे म्हणजे प्रसंग? का सगळीकडे ही प्रक्रिया आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन? रविवार असून सुद्धा दबाव वगैरे आहे का? माझ्या माहितीप्रमाणे चाचणी मतदान घेण्याचा ज्या प्रयास आहे ते फक्त मरकरवाडीमध्ये झाला आहे. मार्केटवाडी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. मी सोलापूरचा जिल्हाधिकारी आहे. पूर्ण निवडणूक प्रक्रिया माझे खाली झाला आहे. तो मी असा निर्णय घेतला की मला इकडे क्लिअर केला पाहिजे ही गोष्ट. सर, ते ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे. सर, आपण बघतो की ज्यावेळेस आपण चॅलेंज वोट करतो त्या माणसांना ऍफिडेव्हिट घेतो आणि टेस्ट वोट हो, तर त्याचं खूप चुकीचं निघालं तर त्या गुन्हे दाखल करतो. हो. आता मार्केटवाडीचं पूर्ण राजकारण सुरू आहे आणि मोठमोठे नेते तिथं सगळ्यांची दिशाभूल करतायत. त्याच्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण करतायत. अशा लोकांवर तुम्ही काय कारवाई करताय? नाही, त्यामुळे म्हणूनच आम्ही 89 लोक रेफर केलं आहे. आणि जे टेस्ट वोटच्या तुम्ही प्रक्रिया सांगितलं ना, टेस्ट वोटच्या कसं आहे की त्या दिवशीच करावे लागते. बरोबर, तुम्ही एक मला वाटतं की एक प्रकरण झाला पण होतं आणि तिथे आम्ही FIR पण केलं. टेस्ट वोट त्यांनी सांगितलं की मी ज्याला बटन दाबला वेगळे माणूस, व्हीव्हीपॅट वेगळे माणसच्या हे निघाला. परत आम्ही त्या ठिकाणी टेस्ट वोट केला आणि ते बरोबर आला. त्यामध्ये आम्ही FIR केला. जर आता हे जे सगळे तुमच्या मार्केटवाडीमध्ये घटना झाली आहे तर त्या ठिकाणी आम्ही भारतीय न्यायसंहिता जे 189(1), 189(2) सगळे खाली आम्ही FIR फाईल केलं आहे ना. 89 लोकांना आम्ही कारवाई केली आहे. बघा, मला असं वाटते की अशा प्रकारचा संभ्रम जर त्यांनी निर्माण करत आहेत, ते लोक जर निर्माण करत आहे, तर त्याच्या जे उत्तर आहे तो हेच आहे की आम्हाला प्रशासनाला प्रत्येक जागा लोकांना समजावे लागेल की हा पद्धत आहे, ईव्हीएमचा हा पद्धत आहे, एवढी टेक्निकल ऍस्पेक्ट आहे जे मी हे प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून करतो. प्रत्येक लोकांवर तुम्ही FIR करून नाही फिरू शकतात, कारण ते पण आमचेच नागरिक आहे. जर कोणी संभ्रम निर्माण जे करत आहे, आता विशेष लोक जर आहेत तर त्यांच्याबद्दल आम्ही कारवाई करू, त्यांना शोधून. त्याला जोडलं आता त्याच्यावरनं आता असं होतं की मार्केटवाडीचे लोक त्यातले काही आता उपोषणाला बसायला सुरू झालेले आहेत. ते आंदोलन जर सुरू झालं ते परत पुन्हा वाढणार आहे, ते साहजिकच आहे. मग पुन्हा ते थांबवण्यासाठी तुम्ही काय प्रक्रिया राबवणार? दुसरं, ऐका ना, तर ते जे लोक संवाद होत होते त्यातल्या एका व्यक्तीनं सांगितलं की मतदान XYZ पक्षाला केलं आणि दुसरीकडे व्हीव्हीपॅट दुसऱ्या पक्षांना दिसलं, असं ते जाहीर कार्यक्रमात बोलले गेलं आहे. त्या संदर्भात काही कारवाई होणार आहे? मी आणि SP बसून त्यामध्ये ठरवतो की काय करायचं है ना. आता हा जेव्हा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतला होता त्याचे हेच उद्देश होता की ईव्हीएम बद्दल आणि पूर्ण प्रोसेस बद्दल जे वारंवार प्रश्न मार्केटवाडीचे काही लोक निर्माण करत आहेत त्याचे उत्तर देण्यासाठी हे केलं होतं. आणि त्याबद्दल आम्ही नंतर घेऊ, पण त्यामध्ये कडक कारवाई होईल. सभा झाल्यानंतर ईव्हीएमच्या समर्थनात घोषणा दिल्यात काय लोकांनी, आणि धन्यवाद. दाखल झालेले आहे ना, आंदोलन झालेले आहे, त्यातले बहुतांश लोक 4-5 मार्केटवाडीचे सोडले तर बाकीचे सगळे बाहेरचे अशी पण माहित आहे मला. त्यावर आम्ही कारवाई करू. तो वेगळा परिस्थिती होता, पण ऍक्च्युली काय झालं की मार्केटवाडी पण नॅशनल मीडियामध्ये पण हायलाइट झालं आहे. हे बाकी लोकांना, मार्केटवाडी खूप लोकल, मतलब 3000 लोक आहेत त्या गावामध्ये. त्या ठिकाणी आम्ही लोकांना समजून, तहसीलदारला पाठवून, नायब तहसीलदारला पाठवून त्यांना आम्ही समजून सांगणार. तो आमचा हे आहे. आणि जे लोक ऍक्च्युली लोकांना हे करत आहेत, मिसगाईड करत आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार, कारण हे छोटी, मतलब लहान गोष्ट नाही आहे.
नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर। सर्वांना कल्पना असेल की 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणूकची प्रोसेस पार पाडली आम्ही। 23 नोव्हेंबरला काउंटिंग झाला आणि रिझल्ट्स पण त्याच दिवशी डिक्लेअर झाले। त्यानंतर 29 नोव्हेंबरला माडशिरस तालुक्याचे मरकडवाडी गाव, माडशिरस तालुक्याच्या मरकडवाडी गावातून प्रांत आणि तहसीलदारला तिथे जे गावचे लोक होते, जे गावचे नागरिक होते, त्यांनी एक निवेदन दिला की जे रिझल्ट्स आले आहेत त्यावर आम्हाला विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला चाचणी मतदान करायचे, एक्झिट पोल स्वतः बॅलेट पेपरवर करून बघायचे। आजच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 त्याच्या कलम 19(अ), 20 आणि 20(अ), कलम 19(अ), 20 आणि 20(अ) त्याप्रमाणे फक्त आणि फक्त भारतचे निवडणूक आयोगला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांचे मशिनरीला, म्हणजे आम्हाला, फक्त आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे ते फक्त आम्हाला करता येते। बाकी कोणालाही कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे। कुठल्याही कायद्यामध्ये, कुठल्याही नियमामध्ये दुसरा कोणत्याही माणसाला असा प्रकारचा प्रोसेस करण्यासाठी, निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे। म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारनी त्याला अमान्य केला। त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असा ठरविला की आम्ही स्वतः मतदान करून बघणार। त्यामुळे 2 डिसेंबर पासून 5 डिसेंबरला प्रांत माडशिरसनी त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश काढला, CRPC 144 आणि आता भारतीय न्याय संहिता 163 कलमचा उपयोग करून त्यांनी जमावबंदीचा आदेश काढला। त्याचे उल्लंघन करण्यात आला म्हणून 89 लोकांवर, 89 लोकांवर त्या ठिकाणी FIR दाखल झाला। भारतीय न्याय संहिता 189, 189(2), 190 आणि 223 हे सगळे कलम मध्ये त्यांच्यावर FIR गुन्हा आम्ही दाखल केला। आता बरेच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे, 2-3 प्रकारचे प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी मरकडवाडीचे गावचे नागरिक जे आहेत त्यांना चाचणी मतदान करण्यापासून का रोखण्यात आला। दुसरा, EVM बद्दल बरेच लोकांनी सवाल उपस्थित केले, बरेच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। तो हे सगळे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हा प्रेस कॉन्फरन्स ठेवला आहे। नंबर 1 जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना चाचणी मतदान का नाही तुम्ही करून दिला, तर त्याचे ऑलरेडी मी उत्तर दिलं आहे। लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये कलम 19(अ), 20 आणि 20(अ) मध्ये फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशिनरी, म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशिनरी, फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी, लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त आम्हाला आहे, बाकी कोणालाही नाही आहे। कुठल्याही तरतूदमध्ये कोणालाही कुठलाही अधिकार देण्यात आलेला नाही आहे। नंबर 2, त्यांना जर रिझल्ट्सवर डाऊट असेल, ज्या EVMच्या रिझल्ट्सवर डाऊट असेल, तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन फाईल करू शकतात, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात, त्याच्या मुभा आहे त्यांना। पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारचा मुभा कोणालाही नाही आहे। उदाहरणासाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही, त्यांना न्यायालयातून बरोबर न्याय मिळत नाही, तर याचे असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलीस फोर्स किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकतात। तो सरकारचा काम आहे, तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा काम आहे, तो आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीचा काम आहे।
पहिला उत्तर हा झाला. दुसरा जो प्रश्न बरेच लोकांनी उपस्थित केले ईव्हीएम बद्दल, ते ईव्हीएमच्या ज्या प्रोसेस आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो. आम्ही वारंवार प्रेस कॉन्फरन्समध्ये ईव्हीएम बद्दल सर्व प्रकारची आम्ही जानकारी दिली आहे.